असं मागे सरकून मांडी सभास्थळी जाऊन थांबा. इतर ठिकाणी थांबलेले विनंती आहे सर्वांना सभास्थळी जा. चेअरमध्ये बस ना. चला रस्त्याच्या आजूबाजूला कोणी येते विनाकारण फिरू नका. मोटारसायकल टू व्हीलर चला पाठीमागे थांबा थोडं. चला 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 पाठीमागे थांबा सगळे. चला व्हीआयपी मुवमेंट होणार आहे इथून. कुणीही चौकामध्ये आजूबाजूला थांबू नका. सभास्थळी जाऊन थांबा. सर्वांना विनंती आहे सभास्थळी जा. कृपया विनंती आहे चला लवकर. गर्दी करू नका. सर्वांना दक्षता घ्यायची आहे. अचानक कोणीही रोडवर येणार नाही. व्हीआयपी कन्वाय पास होत आहे थोड्या वेळामध्ये. कोणीही रोडवर येणार नाही. फोर व्हीलर काढून घ्या ती. बाजूला थांबा. रोडच्या बाजूला थांबलेले कुणी रोडवर येणार नाही अचानक. टू व्हीलर काढून घ्या. टू व्हीलर फिरू नका विनाकारण. वतारे साहेब तुमचे पब्लिक पाठीमागे घ्या थोडी. घ्या पाठीमागे घ्या जरा पाठीमागे. कोण रोहित दिसतंय रे. महाराज जगतपर्यंत जाऊ दे. रोडच्या फुटपाथवर थांबलेल्याने स्वतःहून बाजूला थांबायचं आहे. सभास्थळी जाऊन बसा ना जरा. व्हीआयपी तिथेच येणार आहे. सभास्थळी जावा. टू व्हीलर रस्त्यानं अचानक येणार नाही. टू व्हीलर मोटारसायकल कोणीही रोडवर आणणार नाही. पायलट कार दिसाली पोलीस. 3 गाड्या तर दिसाली. अरे भाग बघा ना. ब्रो ह्याला सांगा सर. सर कॅनवा इकडून आला. इकडून नाही
सहकार्य करा, पोलिसांना सहकार्य करा. कृपया रोडवर कोणीही येऊ नका. टू व्हीलर कोणीही रोडवर आणणार नाही किंवा इतर कुठलंही वाहन रोडवर येणार नाही. मोटारसायकल कोणीही आतमध्ये रोडवर येणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यायची आहे. मला सांग, एक गाडी जर पायलट पास झाली ना त्यावेळेस पुढायला काय हरकत नाही. आणि लोक खाली आली एक सागर थोडा ड्रोन उतरताना ओके ओके होईल बदल आहे पाठीमागची बाजू तुम्हाला. रोहित रोहित हा गेम तिकडलं जाऊन मारण पाहिजे भारी वाटलं घेतलं वेळ होता कृपया सर्वांना विनंती आहे आपण सभास्थळी जाऊन थांबावे.
मोटारसायकल कुणीही आतमध्ये येणार नाही. मोटारसायकल कुठलीही मोटारसायकल सध्या रोडवर येणार नाहीये. चला, विनाकारण कोणीही रोडवर फिरणार नाही. थोड्याच वेळामध्ये कॅनवाय पास होत आहे. चला, बाजूला थांबा. रोडवर कोणी येणार नाही. रस्ता सोडा. इकडच्या गाडीला रस्ता सोडा. मोटारसायकल कोणीही रोडवर आणणार नाही. मोटारसायकल सीएम नाही ते आता काय गाडी आपल्या अंगावर फुलांचा वर्षा आधीच म्हणलं होतं दिसतंय का आधीच म्हणलं होतं का म्हणजे पुढे काय येणार आहे ड्रोन हेलिपॅड फिरायला हेलिपॅड फिरते काय दिसतंय रे चौकात जात नाही सर तिकडे गेले तिथं नाही चौकर आहे सर जमत नाही हे बॅनर फ्रेम घे ना मग मुख्यमंत्री प्रॉपर यायला आली मार्केट रोड त्याच्या खालीच होत असतो मुलीच्या गाड्याला घेऊ नको मला व्यक्तीवर जातो वरी घे ना वरी करून घ्या
मान्यवरांना विनंती करते की पुष्पार्पण करून आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब, सन्मान्य उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारीची ही दिंडी आज संत, साहित्य, उद्योग, निसर्ग संपन्नता, धार्मिक अधिष्ठान प्राप्त अशा ऐतिहासिक परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे आज आलेली आहे. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दना दीपावरती मे पापम दीपज्योती नमोस्तुते दीपज्योती नमोस्तुते. आपल्या सगळ्यांना मान्यवरांना विनंती करते की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. महाराष्ट्र राज्याचा अभिमान आणि स्वाभिमान असलेलं पुन्हा एकदा सगळ्या सन्मान्य मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्यात आपण राज्यगीताने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत अभिमान गीत मी पोलीस प्रशासनाला विनंती करते, कृपया आपण जय जय महाराष्ट्र पोलीस बँडच्या तालात या ठिकाणी सुरुवात करावी. महाराष्ट्र गीताकरिता कृपया आपण सगळ्यांनी उभं राहावं. आहात त्या जागेवरती उभं राहावं.
पोलीस प्रशासनाला विनंती. भारत माता की. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांनी कृपया आपण स्थानापन्न व्हावं. या परळी वैजनाथ मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मंत्री माननीय धनंजयजी मुंडे साहेब, मी आपणास विनंती करते की आपण महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा, स्वागत करावं, सत्कार करावा. जिथे जातीय धार्मिक व्यवस्थेला कसलाही थारा न देता माणसाला माणूस म्हणून जपले गेले, माती या परळी वैजनाथ नगरीत सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करते. विराट संस्कृतीचे माहेरघर म्हणजे बीड जिल्हा, श्री वैजनाथ वरदायिनी माता योगेश्वरी, आद्य मराठी कवी मुकुंदराज, नायगाव मयूर अभयारण्य, 1.5 शक्तिपीठांपैकी एक शनी महाराज, हेमाडपंथी वास्तुकलेचा अत्यंत उत्तम नमुना असलेले योगेश्वरी मंदिर, कपिलधारचे मन्मथ स्वामी समाधी, राष्ट्रकुळाचा समर्थ पुरावा असलेलं केदारेश्वर मंदिर, कपिलधारचे स्वामी, अनेक पुरातन मंदिरे, गहिनीनाथ मंदिर, मच्छिंद्रनाथ नारायणगड, सीताफळासाठी प्रसिद्ध असलेला हा जिल्हा, दासपंथांचे हस्तलिखित ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या तो बीड जिल्हा, अशी देखणी निसर्ग संपन्नता, धार्मिक अधिष्ठान, साहित्य संपदा, उद्योग संपन्नता आणि संतांची पावनभूमी अशा सर्व गुण संपन्न बीड जिल्ह्यात सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व समुदायाचं मनपूर्वक स्वागत करते, शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करते. खर तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून एक कष्टप्रद ओळख महाराष्ट्राला असताना इथल्या लोकांनी आमच्याच रक्तात कष्ट आहे आणि म्हणून श्रम प्रतिष्ठेला प्रतिष्ठा मिळवून देणारा हा बीड जिल्हा सन्माननीय पालकमंत्री श्री धनंजयजी मुंडे साहेब आपणास सहर्ष आमंत्रित करते. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांच्या संकल्पनेत शासन आपल्या दारी समस्त महाराष्ट्रभर यशस्वीपणे सुरू आहे, त्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत खास वाराणसीवरून आणलेल्या शिवलिंगाची प्रतिमा देऊन आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आपण मान्यवरांचं स्वागत करावं. यासोबतच पुन्हा एकदा पालकमंत्री महोदयांना विनंती. म्युझिक
सन्मान्य उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देखील वाराणसीवरून थेट बीड नगरीत आलेल्या या अतिशय सुंदर चांदीची शिवलिंग प्रतिमा भेट देऊन माननीय आणि तुम्हा सगळ्यांचे लाडके पालकमंत्री श्री धनंजयजी मुंडे साहेब आपण स्वागत करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याला कुशल प्रशासक म्हणून उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांची परिचय. तेव्हा आपल्या कुशल प्रशासकीय कामाला आव्हान देत आणि त्याचं काम संपूर्ण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचविणारे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे देखील सन्माननीय पालकमंत्री श्री धनंजयजी मुंडे साहेब आपण शॉल, श्रीफळ आणि वाराणसीवरून अतिशय देखणी आलेल्या चांदीच्या प्रतिमा देऊन शिवलिंग देऊन आपण स्वागत करावं. यानंतर बीड प्रशासनाच्या जिल्हाधिकारी सन्माननीय दीपा मुंडे उदय मॅडम आपणास विनंती, आपण सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा कृषी विभागाच्या वतीने रेशमाचा हार, रेशीम उत्पादनात अग्रेसर असलेला बीड जिल्हा म्युझिक टेक्निशियन कृषी विभागाच्या वतीने अतिशय देखणा रेशीम हार देऊन आपण उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मिलेट्स बास्केट देऊन सुद्धा स्वागत करावं. अतिशय महत्वाचं भेटवस्तू देऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, सन्माननीय श्री अजितदादा पवार यांचं देखील कृषी विभाग निर्मित रेशीम हार देऊन आपण स्वागत करत आहोत. यासोबत विचारपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड श्री पाठक सर आपण उपस्थित जिल्हा प्रशासनाच्या सन्माननीय कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री दीपा उदय मुंडे मॅडम, मी आपणास पाचारण करते की आजच्या या शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक करावं. सन्माननीय मुंडे मॅडम. शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री धनंजय मुंडे साहेब, उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी वर्ग, सर्व आमदार महोदय, सर्वांना मी नमस्कार करते आणि स्वागत करते. सर, शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत जे ध्येय आहे गरजू लोकांपर्यंत सर्व लाभ पोहोचण्यासाठी त्या कामाच्या बाबतीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणीचे कॅम्पचे आयोजन करण्यात आला. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे लाभाचे वाटप त्या गावामध्ये जाऊन अर्ज भरून घेऊन ते लाभाचे वाटप करण्यात आले. सर, जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा पायलट डिस्ट्रिक्ट म्हणून पीएम किसान सॅच्युरेशन ड्राईव्ह मध्ये निवड करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या केवायसी करून घेत आहोत. त्याच्यामध्ये पूर्ण देशभरामध्ये 7 राज्यामधील एक जिल्हा निवडला गेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या बीड जिल्ह्याची निवड झालेली आहे. त्या अनुषंगाने आमच्या जिल्ह्यामध्ये काम होत आहे. सर, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे जलयुग अभियानाचं काम सुरू होतं त्याच्यामध्ये लोकसहभागातून गाळ काढण्याचे अत्यंत काम चांगलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये सीएसआरच्या माध्यमातून गाळ काढण्याचे, गाळ उपसाचे, नाला सरळीकरणाचे काम झालेलं आहे. सर, परंतु 1-2 समस्या मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार आहेत. त्याच्यामुळे बालविवाह होतो. बालविवाहाच्या अनुषंगाने आमच्या अभियान सुरू आहे. त्याचे एक शॉर्ट फिल्म पण आज आपल्या हस्ते आम्ही अनावरण करून घेणार आहोत. सर, शासनाचे वेळोवेळी आलेले निर्देश, त्याचप्रमाणे जलजीवन मिशन असू दे किंवा रोजगार हमी योजनेचे काम, 16,000 वैयक्तिक सिंचन विहिरीचे काम महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्हा अग्रेसर त्या कामामध्ये आहे. सर, तसेच गाय गोठा असू द्या. अजून जेव्हा आपण समस्या मांडतो, समस्या मांडण्याच्या ऐवजी मला एक असं सांगावं असं वाटतं सर, महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये रेशीम लागवड अत्यंत अग्रेसर आहे. त्याच्यामध्ये
जे काही टोटल उत्पन्न आहे त्याच्या 25% वाटा फक्त बीड जिल्ह्याचा आहे सर. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्याच्या कन्व्हर्जन्सच्या माध्यमातून रेशीम लागवडमध्ये 4,500 शेतकरी रेशीम लागवड करतात. तसेच 10 चौकी सेंटर आहे आणि 3 कोषच्या धागा निर्मिती केंद्र आमच्या जिल्ह्यामध्ये आहे सर. या सर्व गोष्टींच्या आणि आता जे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे, सर्व मुख्यमंत्री, सर्व उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत काम शासनाच्या तंतोतंत निर्देश पालन करत आहोत सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम खरं तर लाभार्थ्यांचा आहे आणि आगे 35 लाभार्थी आहेत. आता मी सगळ्यांना विनंती करतो, आपल्यामध्ये जरा शैफुद्दीन पठाण, माझी कन्या भाग्यश्री मधून तिला 25,000 रुपये मिळालेले आहेत. पटकन यायचंय, सगळ्यांनी लवकर यायचंय. जरा सैफुद्दीन पठाण, माझी कन्या भाग्यश्री मध्ये तिला 25,000 रुपये, आज 25,000 रुपयांचं अनुदान मिळत आहे. त्यानंतर दिव्या विनोद ढवळे यांना अंगणवाडी मदतनीस, दिव्या विनोद ढवळे यांना अंगणवाडी मदतनीस असं आज नियुक्ती मिळालेली आहे, दिव्या विनोद ढवळे. त्याच्यानंतर सुभाष सोनाजी थेटे यांना एकात्मिक फलोत्पादक विकास अभियान याच्यातर्फे 1,53,000 रुपयाचं आज ड्रॅगन फ्रूटची लागवड करणार आहेत हे, आणि यांना तो चेक मिळत आहे. याच्यानंतर चंद्रकला परशुराम सोनावणे यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याच्यामध्ये कर्ज मंजुरी पत्र मिळत आहे. त्यांना 80,000 रुपयाचं हे मिळालेलं आहे आणि त्या मिरची कांडप यंत्र हे असं सुरू करणार आहेत. त्याच्यानंतर चंद्रसेन त्रिंबक चौरे यांना पीक विमामध्ये अग्रिम प्रमाणपत्र मिळत आहे. सोयाबीनचं 5,666 रुपये पीक विम्याचं अग्रिम प्रमाणपत्र आज त्यांना मिळत आहे. 1 रुपयात त्यांनी पीक विमा घेतलेला होता. त्यानंतर शिवाजी श्रीमंत खरबाड यांनी FPO फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन मध्ये, यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, 1,16,30,000 रुपये, 1,16,30,000 रुपये याचं एवढं अनुदान त्यांना मिळत आहे. आणि याच्यातून हे गोडाऊन सुरू करणार आहे. त्या गोडाऊन मध्ये 2,000 मेट्रिक टनची कपॅसिटी आहे. त्यानंतर किशोर पवार यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून 1,20,000 रुपयाचं घरकुल मिळत आहे. तसंच बबन जाधव यांना पारडी आवास योजनेतून 1,20,000 रुपयाचं घरकुल मिळत आहे. त्याच्यानंतर किशोर ज्ञानेश्वर जाधव यांना सुद्धा घरकुल मिळत आहे. किशोर सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे उमेदवरल्या काही महिला आहेत. त्या उमेदवरल्या महिलांना आशा तुकाराम गवळी, किशोर ज्ञानेश्वर जाधव यांना घरकुल मिळत आहे रमाई आवास योजनेतून. त्याच्यानंतर उमेद मधल्या काही महिला आहेत, त्याच्यामध्ये आशालता तुकाराम गवळी यांना उमेद अभियानाअंतर्गत 3 लाख रुपयाचा मानधनाचा चेक मिळत आहे. त्यांनी छत्रपती महिला स्वयंसहायता समूह आहे आणि या समूहाला तो चेक आज मिळत आहे. त्याच्यानंतर प्रियांका विश्वनाथ काळे या आपण उमेद मधल्या महिला आहेत, त्यांना 16 लाख रुपयाचा चेक मिळत आहे आणि त्याच्यामधून ते दाल मिल आणि इतर व्यवसाय, ग्रेडिंग, कूलिंग, सॉर्टिंग, पॅकिंग चा व्यवसाय करणार आहेत. त्यानंतर नानासाहेब विश्वंभर घात यांना गुरांच्या गोट्यासाठी 86,000 रुपयाचं आज मानधन मिळत आहे. गुरांचा गोटा त्यांचं सँक्शन झालेला आहे. त्यानंतर सोमा सेवा जाधव यांना अहिल्यादेवी सिंचन विहीर मध्ये 4 लाख रुपये मिळत आहेत. त्या स्वतःची विहीर काढणार आहेत. 4 लाख रुपयाचं मानधन आज मिळत आहे, त्यामुळे त्यांची विहीर होणार आहे. त्यानंतर रणजित बाबूराव लोंढे हे ऊसतोड कामगार आहेत आणि ऊसतोड कामगार ओळख प्रमाणपत्र हा पहिला जिल्हा आहे जे ऊसतोड प्रमाणपत्र पहिल्यांदाच देत आहे. जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. आता यांना सगळ्या योजना मिळतील. ऊसतोडी कामगारांच्या सगळ्या योजना ते पात्र झालेत. त्यानंतर सचिन सहदेव घरात यांना कुसुम योजनेतर्फे 3 HP चा पंप मिळणार आहे. कुसुम योजना खूप महत्वाची योजना आहे. त्यानंतर श्याम शरद माटे यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना याच्यामधून 13,50,000 रुपयाची झेरॉक्स मशीन त्यांनी घेतली आहे आणि त्यांना आता व्यवसायाला खूप मोठा सपोर्ट मिळणार आहे.
त्यानंतर केशव गवणे यांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना मधून ट्रॅक्टरची चावी, यांना एक ट्रॅक्टर आज मिळत आहे. ट्रॅक्टरची चावी आज मिळत आहे. 2.4 लाख रुपये एवढी सबसिडी त्यांना मिळालेली आहे. त्यानंतर नागेश लक्ष्मण रडे यांना कुणबी प्रमाणपत्र मित्रांनो फक्त 6 दिवसामध्ये आणि 50 रुपये देऊन त्यांना शासनाने एकदम फास्ट पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर सुधाकर लक्ष्मण निश्चल हा अपंग असून याला कॉमन सर्व्हिस सेंटर मधून मिळत आहे. तसं ते प्रमाणपत्र आज मिळत आहे कॉमन सर्व्हिस सेंटरचं. त्यानंतर सिंधुबाई रामकिशन जगदाळे यांना सलोखा योजनामधून 7/12चा उतारा आणि महादेव अर्जुन देवराडकर यांना कुंभार प्रमाणपत्र आज मिळत आहे. त्यांची ओळखपत्र आज त्यांना मिळत आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या योजना मिळणार आहेत. गीता दीपक जाधव यांना विधवा निवृत्ती योजनेतर्फे 1500 रुपये पर मंथ ची पेन्शन सुरू होत आहे. त्याचा हा प्रमाणपत्र त्यांना आज मिळत आहे 1500 रुपये पर मंथ मित्रांनो. त्यानंतर सुधाकर आनंद सोनवणे यांना आयुष्यमान भारत तर्फे आयुष्यमान कार्ड दिलं जात आहे. यामुळे यांना 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार यांना मिळणार आहे. त्यानंतर नामदेव रमेश वैद्य यांना कामगार सुरक्षा किट आज देण्यात येत आहे. हे सुरक्षा किट खूप महत्वाचं असतं आणि याच्यामुळे बऱ्याच कामगारांचा जीव वाचतो आणि त्यांना खूप या कामगार किट मध्ये बऱ्याचशाच गोष्टी आहेत. आता ते मुख्यमंत्र्यांना दाखवत आहेत. या कामगार किट मुळे बऱ्याचशाच लोकांना खूप फायदा झालेला आहे मित्रांनो. आणि त्यानंतर धनंजय माणिकराव चव्हाण यांना वन टाइम सेटलमेंट या स्कीम तर्फे हे मिळत आहे. वन टाइम सेटलमेंट स्कीमचे प्रमाणपत्र मिळत आहे. आणि मित्रांनो मयत ऊसतोड कामगारांच्या वारसदारांना प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक मदत पहिल्यांदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो. ऊसतोड कामगारांच्या वारसदारांना प्रत्येकी 5 लाख रुपये याचा चेक असे काही प्रातिनिधिक स्वरूपात इथं चेक वाटण्यात येत आहेत. थोडं लवकर यायचं आहे. सगळ्या ऊसतोड कामगारांनी लवकर यायचं आहे. प्रत्येकी 5 लाख रुपयाचा चेक आज देण्यात येत आहे सामूहिक रित्या. आणि हे पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यामध्ये झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मित्रांनो ऊसतोड कामगारांना प्रत्येकी 5 लाख रुपये त्यांच्या वारसदारांना त्याचे चेक वाटप होत आहे. आणि हा शेवटचा लाभ आहे आता आपला इथे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपणास विनंती आहे की आपण व्हर्च्युअल भूमिपूजन या ठिकाणी करावं. आदरणीय दीपा मुधोळ मुंडे मॅडम आपण या ठिकाणी सहकार्य करावं. अनेक विविध शासकीय विभागांच्या ऑनलाईन उद्घाटन या ठिकाणी होत आहे. कृषी विद्यापीठ, कलेक्टर ऑफिस, जिल्हा कृषी भवन, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, ऊसतोड कामगारांसाठी वसतिगृह, सोयाबीन संशोधन केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समितीचे तब्बल 93 प्रभारी संकुल आणि सर्वसामान्यांच्या स्वागत करूया. पुढे एकदा मान्यवरांनी स्थानापन्न होतील अशी मी आपणास विनंती करते. सहर्ष आमंत्रित करते मार्गदर्शन करण्याकरिता टाळ्यांच्या जोरदार गजरात महाराष्ट्राची संघर्ष कन्या माननीय श्री पंकजाताई मुंडे आपल्याला टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण स्वागत करूया. सन्माननीय पंकजाताई मुंडे. आज परळी या वैद्यनाथाच्या नगरीमध्ये आणि आपले सर्वांचे लाडके लोकनेते गोपीनाथाच्या नगरीमध्ये मंचावर विराजमान या विशिष्ट असा कार्यक्रम ज्यांनी गेलाय. शासनाच्या दारात तुम्हाला जायची गरज नाही तर शासन तुमच्या दारात येणार आहे असा कार्यक्रम ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहेत ते या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मंचावर उपस्थित या महाराष्ट्राचे
उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, मंचावर उपस्थित या महाराष्ट्राचे दुसरे आमच्या परळीमध्ये अशा कार्यक्रमात ज्यांचा पहिल्यांदा योग आला ते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार. हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे. मंचावर उपस्थित आमदार मी प्रकाशदादा सोळंके, आमदार नमिता मुंदडा, आमदार आजबे काका, आमदार लक्ष्मण पवार, तीनही पक्षातील विविध जिल्ह्याचे पदाधिकारी, या बीडच्या कलेक्टर मुदोळ मुंडे मॅडम, उपस्थित सर्व अधिकारी आणि समोर उपस्थित या सरकार आपल्या दारी या कार्यक्रमात ज्यांना लाभ सरकारी योजनांचा मिळालेला आहे असे आणि या तीनही नेत्यांवर चारही नेत्यांवर प्रेम करणारे सर्व इथे आलेले पंचक्रोशीतील वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि माता भगिनींनो, मी इथे या मंचाकडे जेव्हा बघत होते मला फार उकाडा होत होता, मला खूप गरम होत होतं. म्हणजे आता डिसेंबरच्या महिन्यामध्ये एवढी गरमी का होत आहे. मग माझ्या लक्षात आलं की शिंदे, पवार आणि फडणवीस तिघही एका मंचावर हे परळीच्या या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्याहीपेक्षा थोडा पारा जास्त गरमीचा वाढलाय कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सुद्धा एका मंचावर दिसत आहेत. मला मीडियाने विचारलं, मला अरे खुर्च्या कुठे घेऊन चाललात तुम्ही. मला मीडियाने विचारलं की ताई या कार्यक्रमामध्ये तुम्ही आला ते प्रमुख आकर्षण आहे का. मी म्हणलं मी या कार्यक्रमामध्ये या मंचावर जे सर्व कोणी विधानसभा सदस्य, कोणी विधान सुरेश दस माझ्या मागे बसल्यामुळे मला चिठ्ठी नाही हातामध्ये, हे 3 जिल्ह्याचे आमदार आहेत, काही छोटे मोठे आमदार नाही, 3 जिल्ह्याचे आमदार आहेत. उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या या मंचावर जे सगळे बसलेले आहेत त्यामध्ये संविधानिक असा कुठलाही माझा रोल तिथे नाही. पण या जिल्ह्याची 5 वर्ष पालकमंत्री म्हणून काम करत असताना, या राज्याच्या 4 मंत्रालयाचा नंतर 2 मंत्रालयाचा कारभार काम करत असताना, या बीड जिल्ह्याची आणि या परळी मतदारसंघाची सेवा करत असताना एक मनापासून इच्छा होती की ज्या वैद्यनाथाला स्पर्श करून आपण दर्शन घेतो, आपलं विष वैद्यनाथाला देऊन त्याचं अमृत घेऊन जातो, त्या वैद्यनाथाचा तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा आणि पूर्ण देशातून येणाऱ्या लोकांना इथे सोय व्हावी. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, सुधीर भाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री असताना या योजनेचा आम्ही कुठेतरी बीजावर रोपण केला, पण काही कारणाने ते पुढे जाऊ शकले नाही. मी धनंजयचं अभिनंदन करते की ही योजना आता आपल्या 3 वर्ष कोविड होतं, अनेक सत्तांतर असतील, अडचणी असतील, राजकीय अडचणी असतील, याच्यानंतर हे काम आता पुढे जाईल. यामध्ये त्याला जवळपास 286 कोटी रुपयाचा निधी आहे. मी सगळ्या निधी वाचून दाखवणार नाही कारण ते मंत्री महोदय आपापल्या भाषणामध्ये सांगतील, पण मी एवढंच सांगेन की अत्यंत चांगलं काम या माध्यमातून व्हावं अशी इथल्या अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी आणि सर्वांनी दखल घेऊन हे काळजी करावी, कारण या वैद्यनाथाचा आशीर्वाद आपल्याला नेहमी लाभलेला आहे. मी या मंचावर अजून एक कामासाठी आले ते म्हणजे खासदार प्रीतम मुंडे आलेले नाहीत, कारण त्या अधिवेशनामध्ये दिलेल्या आहेत, तर मी त्यांची प्रतिनिधी म्हणून सुद्धा इथे आलेली आहे. मी या परळीची कन्या म्हणून देखील इथे आलेली आहे आणि या परळीचा विकास व्हावा यासाठी कोणत्याही मंचावर विकासासाठी जाण्याची माझी तयारी आहे आणि हे दाखवण्यासाठी एक चांगला संदर्भ, एक चांगला संस्कार करण्यासाठी राजकारणामध्ये हा मंच आहे असं मला वाटतं. माझ्या राजकारणाच्या जीवनामध्ये जेव्हा मी पालकमंत्री देखील होते तेव्हा कधी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पक्षही पाहिला नाही, दुसऱ्या पक्षाच्या लोकांनाही कधी त्रास दिला नाही आणि कधीही कुठल्याही प्रकारचा द्वेष मनामध्ये ठेवला नाही. एवढंच कारण होतं या जिल्ह्याच्या लोकांचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे, धनंजयच्या पण डोक्यावर आहे, कारण आमच्या डोक्यावर ज्यांचा आशीर्वाद आहे त्या मुंडे साहेबांना तुम्ही सतत
प्रेम दिलंय, सतत त्यांची मान वर ठेवली आहे आणि त्यामुळे ते ऋण आम्ही फेडतोय. आमची पुढची पिढी फेडेल, त्यांची पुढची पिढी फेडेल, तरी ते ऋण फेडणार नाही, एवढं मोठं ऋण आहे. आणि तो विकास तुमच्या पदरात देणे हे आमचं कर्तव्य आहे. गे मायभू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे, हे जर तुमच्यासाठी म्हणलं तर कमी होणार नाही. आणि म्हणून तुमच्या या विकासासाठी माझी परळी नगरी, या परळीची पहिल्यांदा विधानसभेची सदस्य म्हणून मला सभागृहात जायची संधी मिळाल्यामुळे 4 गोष्टी करता आल्या, त्यामुळे मंत्री म्हणून काम करता आलं. आणि आज या परळीच्या विकासासाठी मी खांद्याला खांदा लावून सगळ्यांच्या बरोबर काम करेन. सामान्य माणसाच्या हितासाठी, वंचितांचा वाली आणि वाणी बनण्यासाठी, हे काम करण्यासाठी आम्ही सर्व इथे खांद्याला खांदा लावून काम करू, असं या निमित्ताने सांगेन. मी मुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांना एवढंच विनंती करेन की आता 3ही राज्यामध्ये सरकार आलेलं आहे, भारतीय जनता पार्टीचं आलेलं आहे. त्या राज्यांमधल्या काही अशा योजना आहेत, जसं मध्य प्रदेशची लाडली बहिणा योजना आहे, तिथलं ओबीसीच्या आरक्षणाचा विषय जसा त्यांनी मार्गी लावला, हे जर विषय आपण मार्गी लावले तर हे लोक आपल्याला दारात परत यायची, सरकार आपल्या दारीची गरज पडणार नाही, दारात येऊन आशीर्वाद देतील, दारात येऊन आपल्याला परत संधी देतील, असं यावेळी मी आत्मविश्वासाने सांगते. आणि फार वेळ न घेता मी माझी रजा घेते, आपल्या सर्वांची रजा घेते, माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परळीवासियांना महाराष्ट्राला एक संघर्षशील, तरुण, तडफदार आणि ध्येयवेड नेतृत्व आपण दिले, तेव्हा टाळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करते आपले लाडके पालकमंत्री श्री धनंजय मुंडे साहेब. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याचे माननीय मुख्यमंत्री इथं उपस्थित आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आता इथून आगे बढू म्हणल्यानंतर जर इथून आहे तिथून आगे बढू म्हणल्यावर थोबाड फुटल ना माझं. इथून आगे बढू कसं व्हायचं? इथून शांत बसा जरा. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील माझे सर्व सहकारी, प्रशासनातील सर्व सन्माननीय अधिकारी, महायुतीतील सर्व पक्ष घटकातील सन्माननीय व्यासपीठावरील नेते आणि आज ज्यांना खऱ्या अर्थानं आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शुभास्ते लाभ देण्यात आला, त्या जिल्ह्यातील लाभार्थी आजच्या या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला इथं उपस्थित सर्वात मोठ्या संख्येनं असलेल्या माझ्या मायमाऊली, वडीलधारी मंडळी, उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं, आदरणीय फडणवीस साहेबांचं, आदरणीय दादांचं या बीड जिल्ह्यामध्ये आणि 12 पैकी 12 पंचम ज्योतिर्लिंगाच्या या परळी वैद्यनाथ नगरीत आणि प्राचीन काळामध्ये कांतीपुरी ज्याला म्हणायचे, त्या या नगरीत मी मनापासून आपलं या ठिकाणी पालकमंत्री या नात्यानं स्वागत करतो. जीवनामध्ये अनेक सभा केल्या, अनेक कार्यक्रम केले, पण शासन आपल्या दारी या निमित्तानं पहिल्यांदा असा कार्यक्रम होतोय की व्यासपीठावर एवढी मोठी संख्या असणाऱ्या कुठल्याही वक्त्याला बोलावं असं वाटेल, पण जीवनामध्ये माझ्या पहिल्यांदा असा प्रसंग आला की एवढं सगळं तुम्हाला पाहिल्यावर आणि माझं वळून एवढं सगळं पाहिल्यावर
तोंडातून शब्द सुद्धा निघू नये आणि एका वाक्यात आपलं भाषण संपवावं की माझीच नजर ना लागो माझ्या या वैभवाला. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः दाखवत आहेत. आज बीड जिल्ह्यात 36,000 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला. पण या तिघांमुळं बीड जिल्ह्याच्या इतिहासात एवढा निधी कधीही आला नाही. ते 1400 कोटी रुपयाच्या निधीचं आज या बीड जिल्ह्याच्या मातीत विकास कामाच्या रूपानं भूमिपूजन केलं. 1400 कोटी रुपये दिले, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. आणि आज या बीड जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून, या भागाचा आमदार म्हणून आणि आपण दिलेल्या कृषी विभागाच्या आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या जबाबदारीतून एक विश्वास देतो. आज ज्या पद्धतीनं ताकदीनं आपण बीड जिल्ह्याच्या पाठीमाग आणि बीड जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी विकासाची गंगा या ठिकाणी देताय, थोडेसे आणखीन हात ढिले करा. हा बीड जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही. हा बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही. तर हा बीड जिल्हा सर्वात विकसित जिल्हा आहे आणि सगळ्यात चांगलं काम केलेला जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जाईल. मी कुठल्या शब्दात आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करू. आज व्यासपीठावर बघितलं की बघा, अनेक जण म्हणले की आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण काय. ते आकर्षण काय आमच्या ताईंनी सांगितलं. व्यासपीठावर ताई आणि मी एकत्र आहेत. दादा आणि देवे भाऊ एकत्र आहेत. बाळा काका आणि सुरेश यांना एकत्र आहेत. भैयासाहेबांना, लक्ष्मणांना भैयासाहेब सुद्धा इथं आलेले आहेत. असं सगळं पाहिल्यावर तुम्ही खरेच राज्याचे एकनाथ आहात. एकनाथामुळं एकी निर्माण होतीये हे मात्र निश्चित आहे. माझी एवढीच अपेक्षा, आमच्या छोट्या मागण्यात दादा आपण विलक्षण प्रेम केलं, देवेंद्र भाऊ आपण पण विलक्षण प्रेम केलं. ताईने विकासाची सुरुवात केली. आता विकासाच्या मध्यावर कुठेतरी आहोत आणि आज या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या साक्षीनं शब्द देतो की आम्ही दोघं मिळून आणि इथं जे जे तुम्हाला सगळे एक दिसते, सगळे एकत्र मिळून या बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू. याच्या पलीकडे दुसरं कुठलं वचन देऊ शकत नाही. आज परळीच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या 283 कोटी रुपये, शिवपुराणामध्ये या 12 पंचम ज्योतिर्लिंगाचं आगळं वेगळं स्थान आहे. मी आज बोललो तर त्याचा वेगळा अर्थ कोणी घेऊ नका. याला शिवपुराण प्रमाण की काशी विश्वेश्वरापेक्षा गौबल आघाव पुण्य जर कुठं असेल तर या पंचम परळीच्या वैद्यनाथाला हे आपण मान्य करता का नाही. आज 283 कोटी रुपये दिले, कलेक्टर ऑफिस दिलं, प्रशासकीय इमारत दिली. 8 महिलांसाठी, फक्त मुलींसाठी 8 कस्तुरबा गांधीच्या तत्वावरती निवासी शाळा दिल्या. ऍग्रिकल्चर कॉलेज परळीला दिलं. एवढंच नाही, ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट कॉलेज दिलं. अंबाजोगाई केज विधानसभा मतदारसंघात सर्वात मोठं देवणीगाईचं संशोधनाचं केंद्र सुद्धा आपण या ठिकाणी दिलं. हेच नाही, कुंडे फळ इथं दोघं बसली येत असतील. दादा तिथे 546 किलोमीटरचं 46 कोटीचं माजलगाव उजव्या कालव्याचं, ज्याचा सर्वात मोठा फायदा हा गेवराई मतदारसंघाला, बीड मतदारसंघाला
आणि माजलगाव मतदारसंघाला आणि थोडं परळीला होणार आहे, त्याच्यासाठी 546 कोटी दिले. हे तर हिशोबात नाहीच आहेत. आज 2च मागण्या मी करतोय. प्रभू वैद्यनाथाच्या साक्षीनं देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. तिथं प्रसाद योजनेच्या माध्यमातून उज्जैन बघितलंय ताईनी, काशीचं विश्वेश्वर बघितलंय. महाराष्ट्रातून एकच प्रसाद योजनेमधून या तीर्थक्षेत्र परळीचा विकास व्हावा याचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठवावा, ही हात जोडून प्रभू वैद्यनाथाच्या साक्षीनं आपल्याला प्रार्थना करतोय. देवेंद्र भाऊ, 3 ऊर्जा शक्तीपीठ म्हणून हे परळीचं वैद्यनाथाचं स्थान आहे. एक ऊर्जा निर्मिती केंद्र आहे, रेल्वे स्टेशन आहे, प्रभू वैद्यनाथाचं शक्तीपीठ आहे. आता MIDC कमी होती, ती MIDC सुद्धा दिली. आदरणीय शिंदे साहेबांना माझी विनंती आहे, कोकणात परवा दिवशी तुम्ही कोका कोला नेला, आम्हाला फॅन्टा तरी इथे MIDC द्या. या बीड जिल्ह्याच्या मातीतल्या माणसाच्या हातातल्या मनगटात ताकद एवढी आहे की आम्ही 6 महिने विस्थापित होऊन आमची शेती करून दुसऱ्याच्या शेतात जाऊन ऊस तोडतोय. तुम्ही जर थोडी आपण सर्वांनी ताकद मिळून या बीड जिल्ह्याच्या जनतेला दिली तर हा बीड जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी 12 महिने शेती करून आपल्या मनगटाची ताकद आपल्या काळ्या मातीत वापरून स्वतःची आर्थिक क्रांती करून घेतल्याशिवाय राहणार नाही. दादा, पहिल्यांदा तुम्ही परळी वैद्यनाथाला उपमुख्यमंत्री असताना, आता दादानी घड्याळ बघितले म्हणजे मला कळालं. देवेंद्र भाऊ, तुम्ही मुख्यमंत्री आणि ताई पालकमंत्री असताना या परळीसाठी जे दिलं, आता थोडस का काकण गाव CM साहेब आपण सुद्धा दिलं. बीड जिल्ह्याचे प्रलंबित सर्व प्रश्न आपण या ठिकाणी मार्गी लावावेत आणि लावाल हा विश्वास आहे. आता 3 राज्याचा निकाल लागला. 3 राज्याच्या निकालामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची गॅरंटी. तुम्ही आमच्या बीड जिल्ह्याच्या विकासाची सगळे मिळून गॅरंटी घ्या. काम चांगलं करून घ्यायची जबाबदारी या ठिकाणी आपण स्वतः घेऊ, एवढं वचन या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो, ऋण व्यक्त करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आमंत्रित करते सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्याला. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव. पण डिसेंबर मध्ये बघितला नव्हता, परंतु ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आलंय, चक्रीवादळ आलंय. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, इथं तेलंगणा त्याचा झटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळं राज्य सरकार ह्या सगळ्या गोष्टीची नोंद घेत आपल्या बळी राज्याला मदत झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे. आणि त्याच्यातूनच एकनाथराव शिंदेच्या मनामध्ये कल्पना आली, महायुतीच्या सरकारच्या मनात कल्पना आली, शासन आपल्या दारी, लोकांना पाटे मारून द्यायचे नाही. जे काही केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, ते आमच्या लाभार्थीच्या दारामध्ये जाऊन त्याला तिथं द्यायच्या. आताही आपण त्याचा प्रात्यक्षिक त्या ठिकाणी बघितला. अनेकांदा आपण लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला. करोडो लोकांना आपण आतापर्यंत लाभ दिलाय. अजूनही महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जायचंय. आज इथे येत असताना 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाच्या ऐतिहासिक पवित्र भूमीत शासन आपल्या दारी या निमित्तानं अभियानाच्या महायुतीचं संपूर्ण शासनच खऱ्या अर्थाने आज बीडकरांच्या दारी आलेलं आहे. मी आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं स्वागत करतो. प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक देखील होतो. इथली पवित्र भूमी अनेक मोठ्या मोठ्या मान्यवरांच्या नावाची भूमी म्हणून ओळखली जाते.
ही भूमी देवदेवतांची भूमी आहे, संत महात्म्यांची भूमी आहे, महापुरुषांची भूमी आहे, भगवान श्री कनकालेश्वरांची भूमी आहे, श्री खंडेश्वरीची, तसंच मन्मथ स्वामींची, विमलनाथांची अशा प्रकारची भूमी आहे. अंबेजोगाईच्या आपल्या योगेश्वर देवीची भूमी आहे, कुलस्वामीची सटवाई देवीची भूमी आहे. आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी ज्याचा उल्लेख धनंजयने आपल्या भाषणामध्ये केला त्या परळीच्या प्रभू वैजनाथाची भूमी आहे, दासोपंत महाराजांची भूमी आहे. त्याच्यामुळे या समस्त देवदेवतांच्या चरणी मी वंदन करतो आणि बीड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत असणाऱ्या या महायुतीच्या सरकारला बळ दे असं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी देवतांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो. मित्रांनो, आपल्या इथं जसं वेगवेगळ्या देवदेवतांची मी नावं घेतली तशाच पद्धतीनं आपल्या ही सगळी भूमी ही त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे श्री संत भगवान बाबा आणि श्री संत जगतमित्र नागा या संतांना देखील मी नमन करतो. आज वेळ आमच्याकडे कमी आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करायचंय, अनेक काही मुद्दे इथं काढलेले आहेत. खर तर इथं ज्या वेळेस आम्ही संभाजीनगरला मधल्या काळामध्ये आपल्या एकंदरीत मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्ष झाली, त्याच्यामध्ये एक चांगला कार्यक्रम दिला. 60,000 कोटीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी आणि या महायुतीच्या सरकारने दिला. आताच मी प्रकाशरावांशी बोलत होतो, आपल्या इथं पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये समुद्राकडे जाणारं पाणी हे नाशिक आणि त्या भागातनं माझ्या नाथसागरमध्ये कसं येईल, तिकडच्याही लोकांचा भाग आहे आणि माझ्या इथल्या शेतकऱ्यांनाही मदत होईल. माझ्या इकडच्या भागातलं माजलगाव धरण असेल, इतर धरणं असतील, त्यालाही पाणी मिळेल अशा प्रकारची योजना ह्या सरकारने आखलेली आहे. त्या योजनेला देखील मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे. जलसंपदा मंत्री म्हणून देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना आज तुम्ही व्यासपीठावर बघितलं असेल, थोडस वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, या निमित्तानं महाराष्ट्राला सांगतो, कुणीच राजकीय जीवनामध्ये कायमचं शत्रू नसतं, कायमचं मित्र नसतं. ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्या इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक आदर्श आपल्या पुढे निर्माण केलेला आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा घेऊन आम्ही सगळे पुढे चाललेलो आहे. इथं विचारधारा वेगवेगळ्यांच्या वेगवेगळ्या असतील, परंतु शेवटच्या माणसाला मदत झाली पाहिजे, इथला सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की शासन माझ्याकरता काम करत आहे. ही भूमिका एकनाथरावांच्या सतत मनामध्ये असते आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. त्याच्या संदर्भामध्ये हे प्रश्नाचा ओहापोह करत असताना आपल्याला हेही माहिती, आता हेलिकॉप्टरमध्ये उतरत असताना इकडच्या भागामध्ये आल्यानंतर चारी बाजूचे झालेले चांगले रस्ते दिसून येत आहेत. काही रस्त्यांची कामं चालली. येताना देखील माजी मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची चर्चा चालू होती. पंकजाताई पण तिथं ऐकत होत्या की केंद्राचे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार अतिशय सक्षमपणे काम करत आहे, त्याचा प्रत्येकाच्या 4 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालावरून उभ्या भारताला आला. आणि आज भारत देश पुढे झाला पाहिजे, त्याच्यामध्ये देशामध्ये नाही तर जगामध्ये भारताची शान मान वाढली पाहिजे, भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे, आपण $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र $1 ट्रिलियन असला पाहिजे. अशा प्रकारे आम्ही सगळेजण काम करतोय. त्याच्यामध्ये विरोधाला विरोध करून काही चालणार नाही. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मधल्या काळामध्ये देशाचे नेते नरेंद्र मोदींच्या आपण भरभक्कम पाठिंबा दिला पाहिजे. अशा प्रकारचे नेतृत्व सारखं सारखं त्या ठिकाणी मिळत नाही आणि त्याच्यामुळं ह्या नेतृत्वाला आपण अधिक पाठबळ दिलं पाहिजे. याच उद्देशाने आम्ही मधल्या काळामध्ये या सरकारमध्ये आलो. कधी कधी बातम्या येतात की यांच्यात मतभेद आहेत,
विरोधकांच्याकडे आज कुठलाही मुद्दा राहिलेला नाही आणि त्याच्यावर काही पण बातम्या, काही पण कंड्या उठवण्याचं काम करतात. आम्ही सगळेजण अतिशय एकोप्याने सर्व जाती धर्माला कसं आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल. आज महाराष्ट्रामध्ये त्या आपल्याला माहिती आहे जाती जातीमध्ये वेगवेगळ्या मागण्या आहेत. सकल मराठा समाजाची, माझ्या धनगर समाजाची, माझ्या आदिवासी समाजाची, माझ्या ओबीसी समाजाची. जरूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. तुम्ही तुमच्या मागण्या रास्त पद्धतीनं कायदा हातामध्ये न घेता मागू शकता. सरकार म्हणून स्वतः एकनाथरावांनी त्याच्याबद्दलचा शब्द, ज्या दिवशी दसरा होता दसऱ्याच्या सभेमध्ये मुंबई ही आपली सगळ्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी तिथे दिलेला आहे. त्याच्याबद्दल कमिटी नेमलेली आहे, त्याच्याबद्दल अभ्यास चाललेला आहे. त्याच्यात कुठेही आम्ही दुर्लक्ष करत नाहीये. ही गोष्ट माझ्या परळीच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला तर मला सांगायचंच, परंतु महाराष्ट्राला जनतेला पण सांगायचंय. मित्रांनो, ह्याच्या संदर्भामध्ये ज्यांच्या तोंडामध्ये आरक्षणाचा घास घातलाय त्याला धक्का न लावता इतरांना पण आरक्षण देण्याची भूमिका महायुतीच्या सरकारची, एकनाथराव शिंदेची, देवेंद्रजींची, माझी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची, सगळ्या विरोधी पक्षाला पण आम्ही विश्वासात घेतला. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्रीला बैठक झाली, त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिला. पण आपल्याला आपल्या बाप दादांनी, वरिष्ठांनी जाती जातीमध्ये अंतर पाडायला, तेढ निर्माण करायला, जाती जातीमध्ये त्या ठिकाणी कुठंतरी एकमेकाच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करायला सांगितलेलं नाहीये. शिवाजी महाराजांनी पण 18 पगड जातीला घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेला इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि महायुतीचं सरकार देखील या राज्यातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत 18 पगड जातीला बरोबर घेऊन पुढे चाललेलं आहे. आणि हे पुढे जात असताना देशातल्या वेगवेगळ्या राज्यांचे जे निकाल लागलेले आहेत त्यामध्ये त्यांनी देखील स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना अतिशय मोठ्या प्रमाणावर पाठबळ त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. आज हे सगळं काम करत असताना मला आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, योजना तर इतक्या आहेत, त्या सगळ्या योजनांचा फायदा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये कुणालाही आम्ही दुर्लक्षित त्या ठिकाणी ठेवू इच्छित नाही. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुमचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एकनाथरावांनी कृषी खात्याची जबाबदारी दिलेली आहे. एक चांगल्या पद्धतीनं गेल्या 4 महिन्यामध्ये 150 दिवसात 75 निर्णय कृषी विभागाने एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली धनंजयच्या मदतीने घेतलेले. शेतकऱ्यांना कुठेही काही अडचण आली, कांद्याचा प्रश्न आला तरी आम्ही त्यांना तिकडं पियुष गोयल आणि बाकीच्या मान्यवरांच्याकडे अमित शहांच्याकडे पाठवलं. दिल्लीला तिथं पीक विम्याच्या मुदतवाढीचा विषय असो, नेहमीच धनंजय आणि त्यांचे सगळे सहकारी आग्रही असतात. या वर्षी आपण मोठ्या दुष्काळाला सामोरं जातोय. संकटाच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आपण 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केलेली आहे. मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये आपल्याला माहिती आहे नुकसान भरपाईसाठी 48,34,745 अर्ज मंजूर झालेले, 2,105 कोटी 14 लाख रुपयाची रक्कम मंजूर झालेली आहे. 26,57,049 अर्जांना म्हणजे शेतकऱ्यांना 1,273 कोटी 65 लाख रुपयाचं वाटप झालेलं आहे. 21,77,696 अर्जांचं हे आजचे 31 कोटी 14 लाख रुपयाचं वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धनंजयची धडपड चाललेली आहे. आम्ही एकनाथराव, देवेंद्र, आम्ही सगळेजण त्याला साथ देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळी कामं करत असताना धनंजय माझ्याही जवळचा आहे, परंतु तो देवेंद्र फडणवीसांच्याही जवळचा आहे. आणि एकनाथराव पण
त्या बाबतीमध्ये चांगल्या कामाला त्याला भरभक्कम पाठिंबा देत असतात आणि त्याच्यामुळं तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका. सगळे इथले लोकप्रतिनिधी, भाजपचे आमदार असतील, राष्ट्रवादीचे आमदार असतील, सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन उद्याच्या पुरवणी मागण्यामध्ये देखील एक चांगल्या प्रकारचा निधी राज्याच्या सर्वांगीण विकासाला देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. तो तुम्हाला 7 तारखेला पुरवणी मागण्या सभागृह समोर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी होईल. आज आम्ही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांच्या नावाने सुरू असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या कामाला देखील एक न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. मी मुंडे साहेबांना देखील विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. एक लोकनेता म्हणून त्यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम, ठीक आहे, राजकीय काही आमचे विचार वेगवेगळे असू शकतात, परंतु जे योग्य आहे ते योग्यच आहे आणि ते आपण मान्य केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मित्रांनो आम्ही सगळेजण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. मला या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आज आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा विकास होतोय. कालच नौदल दलाच्या निमित्तानं आदरणीय मोदी साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिथं शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गला किल्ला समुद्रामध्ये बांधलेला आहे, त्या ठिकाणी एक महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचं सिंधुदुर्ग नगरीत अनावरण झालं. छत्रपतींचे आशीर्वाद मोदी साहेबांनी घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करत असल्याचं त्यांनी आवर्जून तिथं नमूद केलं. आदरणीय मोदी साहेबांच्या दूरच्या दृष्टीचं अत्यंत वेगाने तुमच्या माझ्या भारताचा विकास होतोय. केंद्र सरकारच्या मदतीनं आपल्या महाराष्ट्राच्या विकासाची गाडी सुद्धा अतिशय भरधाव वेगाने जाईल, यात माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आता केंद्र सरकारची जोड मिळालेली आहे. राज्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीच कमतरता आपल्याला भासणार नाही, परंतु आपण सगळ्यांनी एकोपा ठेवला पाहिजे. उद्याच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याकरता 48 पैकी कमीत कमी 45 जागा तरी निवडून आणण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचंय. त्याकरता तुमच्या आशीर्वादाची गरज, त्याकरता तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची गरज ही आम्हाला हवी आहे. ही पण अपेक्षा मी आजच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना करतो आणि ज्यांना ज्यांना लाभ मिळालेला आहे त्या लाभाचा फायदा माझ्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं करून घ्यावा, अशा प्रकारची अपेक्षा आज शासन आपल्या दारी आणि इतर विविध कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं इथं करतो. आज 286 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला देतोय. माझी एवढीच विनंती आहे की जे हेरिटेज काम आहे, दगडाला रंग मारू नका. जे दगडा ओरिजिनल असतो तशा पद्धतीने ते ठेवा. आत्ताच येताना आमची चर्चा झाली, पांडुरंगाचं विठ्ठलाचं पण तिथला जीर्णोद्धार करायचं आमच्या महायुतीच्या सरकारच्या मनामध्ये आहे. एकनाथराव म्हणले लवकरच आपण तेही काम सुरू करू. जिथं जिथं महत्वाची तीर्थस्थळं आहेत, मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, तिथं भाविक जातात, तिथं सुविधा मिळाल्या पाहिजेत. अशा प्रकारचा संकल्प, अशा प्रकारचा निश्चय आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. देश पातळीवर तशा प्रकारचं काम हे मोदी साहेबांनी उभं केलेलं आहे. तशा पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये देखील आम्ही सगळेजण काम करू इच्छितोय. इतर देखील प्रश्न अतिशय तडतडी सोडवण्याच्या करता आम्ही कुठं कमी पडणार नाही, हा शब्द आपल्याला सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर जलयुक्त शिवारचे प्रणेते आणि शिवरायांच्या महाराष्ट्राला लाभलेला अभ्यासू व्यक्तिमत्व कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो.
आज परळीमध्ये आल्यानंतर दोन महत्वाच्या नाथांचं दर्शन आम्ही घेतलं. खऱ्या अर्थानं ज्योतिर्लिंग असलेलं आणि ज्यांच्या ऊर्जेने ह्या संपूर्ण संसार चाललेला आहे अशा परळी वैद्यनाथाचं दर्शन आम्ही घेतलं. आणि ज्यांच्या ऊर्जेमुळे राजकारणामध्ये आम्ही आहोत ते आमचे गोपीनाथराव मुंडे, त्या गोपीनाथाचं दर्शन देखील आज या ठिकाणी घेतलं. त्यामुळे एकीकडे परळी वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होत असताना आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांना देखील या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. शासन आपल्या दारी ही संकल्पना ज्यांनी मांडली ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, युवा नेते, राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेजी, आमच्या भगिनी आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे, आमदार सुरेश अण्णा धस, आमदार प्रकाश अण्णा सोळंके, आमदार लक्ष्मण अण्णा पवार, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार नमिताताई मुंदडा, सुरेश नवलेजी, भीमराव धोंडेजी, मधुकर अर्दाडजी, दीपा मुंडेजी, नंदकुमार ठाकूर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येनं जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत मला लोकच लोक दिसत आहेत. अशा माझ्या सगळ्या बीड जिल्ह्यातील सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे धनंजय मुंडेंनी या ठिकाणी आल्यानंतर एक मिरवणूक ठेवली होती. ती जर मिरवणूक आम्ही काढली असती तर संध्याकाळपर्यंतही कार्यक्रम सुरू झाला नसता आणि या सगळ्या लोकांचं दर्शन घेता आलं नसतं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विनम्रपणे या ठिकाणी अभिवादन करतो. खरं म्हणजे आज मराठवाडा संकटात आहे, बीड जिल्हा देखील संकटात आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुष्काळाची छाया आपल्याला पाहायला मिळते. अनेक तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की या वर्षी आपण निर्णय केला आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना ही या ठिकाणी आपण जाहीर केली. आणि मला हे सांगताना समाधान वाटतं की आपल्या या जिल्ह्यामध्ये 18 लाख शेतकऱ्यांना पहिल्यांदा विम्याच्या इतिहासामध्ये 25% अग्रिम हे त्यांच्या खात्यामध्ये मिळाली आणि कृषी मंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून हा विमा सर्वांना मिळाला पाहिजे याकरता प्रयत्न केले. आणि आता येत्या काळामध्ये सगळे शेतकरी जेवढे या दुष्काळामुळे अडचणीत आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पूर्णपणे मदत करेल. कुठलाही शेतकरी आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही हा आपल्याला आश्वासित करण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे, आपण आता मराठवाड्यामध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. या योजनेच्या अंतर्गत गावामध्ये प्रत्येकाला शेततळ असेल, त्या ठिकाणी शेततळ्याचं अस्तरीकरण असेल किंवा त्या ठिकाणी ड्रीपची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांकरता गोदामाची योजना असेल, आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देण्याकरता व्हॅल्यू एडिशनची त्या ठिकाणी व्यवस्था असेल, मिनी अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रक्रिया केंद्र असतील. या सगळ्या गोष्टी
आता आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. कुठेतरी आमच्या शेतकऱ्याला स्थैर्य यावं आणि त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, हा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय. आणि एवढंच नाही, लवकरच आम्ही केंद्र सरकारमध्ये पियुष गोयल यांच्यासोबत बैठक घेतोय. आमच्या सोयाबीनचा भाव वाढला पाहिजे, आमच्या कापसाचा भाव वाढला पाहिजे, याकरता देखील केंद्र सरकार सोबत बैठक घेऊन आमच्या शेतकऱ्याला जो काही माल त्याच्याकडे आहे त्या माध्यमातून उचित दिलासा मिळाला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो. मला एका गोष्टीचा अजून उल्लेख केला पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते ती आम्हाला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे. ही दिवसा 12 तास वीज मिळाली तर आमचा शेतकरी आपल्या हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो आणि त्या ठिकाणी आपल्या मेहनतीतून शेतमाल पिकवू शकतो. पण आपण वर्षानुवर्ष अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री वीज देतो, शेतकऱ्याला रात्री त्या ठिकाणी शेतीमध्ये जावं लागतं. आणि म्हणून आपण निर्णय केला, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली. आता या योजनेच्या अंतर्गत कृषी वाहिनी आपण सोलारवर करतोय आणि या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित वीज ही 365 दिवस आपण देण्याचा निर्णय घेतला. आणि मला आनंद आहे, पहिल्याच टप्प्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या जवळपास 30% फिडरचं टेंडर हे आम्ही काढलेलं आहे. पुढच्या 3 महिन्यात अजून 30% फिडरचं आम्ही टेंडर काढू आणि पुढच्या वर्षापर्यंत बीड जिल्ह्यातल्या सगळ्या फिडरवर आम्ही सोलरायझेशनचं काम सुरू करू. 2 ते 2.5 वर्षामध्ये बीड जिल्ह्यातले सगळे फिडर हे सोलर फिडर असतील आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित वीज ही त्या ठिकाणी देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे आपण करणार आहोत. आज खऱ्या अर्थानं हे सरकार गरिबाच्या पाठीशी, शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे. मगाशी पालकमंत्र्यांनी उल्लेख केला की या ठिकाणी कृष्णा मराठवाडा योजना, खुंटेफळची योजना, या सगळ्या योजनांना चालना मिळाली. मला आठवतं मागच्या काळात जेव्हा मुख्यमंत्री होतो त्या काळामध्ये आपण कृष्णा मराठवाड्याला सुप्रमा दिली. त्यानंतर पुन्हा सरकार आलं, शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुन्हा 11,400 कोटी रुपयाची सुप्रमा या ठिकाणी दिली. आणि मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे मराठवाड्यामध्ये आणण्याकरता आपल्या सरकारने जो निर्धार केला तो निर्धार आता पूर्णत्वाला चाललेला आहे आणि मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे मराठवाड्यामध्ये आणण्याचं काम आपण करतोय. आणि एवढंच नाही, अजितदादांनी सांगितलं हे खरं आहे, मागच्या काळात आपण निर्णय घेतला आणि वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. आता त्या कामाला ही गती मिळालेली आहे. लवकरच आम्ही MWRRA कडे चाललो. MWRRA ची मान्यता मिळाल्यानंतर वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आमच्या मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. एवढंच नाही तर मागच्या काळामध्ये मराठवाडा ग्रीडचं काम आपण सुरू केलं होतं. काही कारणाने मध्यंतरी आलेल्या सरकारने ते थांबवलं होतं. आता आपण मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलाय आणि मी विश्वासाने सांगतो केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव देखील या ठिकाणी मंजूर होईल आणि आपण संपूर्ण पाईपच्या जाळ्याने गावोगावी पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी हे मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून सगळ्या धरणांना जोडून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याकरता एक मोठं त्या ठिकाणी पाऊल उचलणार आहोत. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं, आपलं सरकार सामान्य माणसाच्या पाठीशी उभं आहे. जलयुक्त शिवारच्या अंतर्गत मागच्या काळामध्ये पंकजाताईंच्या नेतृत्वात या जिल्ह्यात अतिशय सुंदर काम झालं. आता जलयुक्त शिवार टप्पा 2 आपण सुरू केलाय. मला विश्वास आहे जसं मागच्या काळामध्ये बीड जिल्ह्याने
जलयुक्त शिवारमध्ये पहिला नंबर पटकावला. याही वेळी बीड जिल्हाच या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर जलयुक्त शिवारच्या अंतर्गत येईल आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याकरता निश्चितपणे या ठिकाणी अतिशय उत्तम काम होईल. धनंजयजी, आपण साठवण तलावाची मागणी केली होती. मी म्हटलं परळीला चाललोय, पुन्हा तुम्ही विचाराल काय झालं. कालच 8ही साठवण तलावांना मी मान्यता दिलेली आहे आणि त्याचं काम देखील आता लवकरच आपण सुरू करतोय. खरं म्हणजे या सरकारने घेतलेला एक एक निर्णय हा अत्यंत महत्वाचा निर्णय. आज इतक्या मोठ्या प्रमाणात माता भगिनी या ठिकाणी आहे. पंकजाताई, मागच्या काळामध्ये माझी लेक भाग्यश्री सारखी चांगली योजना आपण सुरू केली. आता त्याचा पुढचा टप्पा आपण सुरू केला. एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लेक लाडकी योजना सुरू केली आहे. ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल ते घर लखपती झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की त्या ठिकाणी 8,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल ते घर लखपती करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि एवढंच नाही तर एक जो निर्णय घेतला, आमच्या माता भगिनींनी त्या निर्णयाचं मोठं स्वागत केलं आहे. आता आमच्या माता भगिनींना एसटी मध्ये जो काही प्रवास आहे तो माता भगिनींकरता 50% तिकिटामध्ये आपण केलाय. 50% मोफत. माता भगिनींनी मुख्यमंत्र्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे की माता भगिनींना आता 50%च पैसे लागतात. आणि आता घरच्या लोकांना सांगितलं पाहिजे की आता तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तुम्ही घरी बसा, मी जाऊन येते, कारण मी गेली तर अर्ध्या पैशातच काम होतं हे सांगण्याची आज आवश्यकता या ठिकाणी आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना, एकीकडे देशाचे पंतप्रधान मोदीजींनी 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केला, तर दुसरीकडे एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केलेला आहे. त्याच्यामध्ये आता कुठली अट नाही. 12 कोटी लोकांना मोफत इलाज देण्याचं काम हे या ठिकाणी आपण करतोय. एवढंच नाही तर आता आपण महाराष्ट्रामध्ये मोदी आवास योजना सुरू केली आहे आणि मोदी आवास योजनेच्या अंतर्गत 10 लाख घरं ओबीसी करता या ठिकाणी बांधण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला आहे. एकीकडे SC ST करता आपण घर बांधतोय, ओपन करता बांधतोय, पण ओबीसी करता 10 लाख घरं हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बांधण्यात येतात. एवढंच नाही, आमच्या अंगणवाडी सेविका असतील, गटप्रवर्तक असतील, आशा सेविका असतील, सगळ्यांच्या मानधनामध्ये 1500 ते 1700 रुपये वाढ आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे. जे निराधारचे लोक आहेत त्यांना 1000च्या ऐवजी 1500 रुपये पेन्शन करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात आमच्या मुलांच्या स्कॉलरशिपचे पैसे देखील वाढवण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकारने गेल्या 1.5 वर्षात केलेल्या कामांची यादी जर मी वाचली तर इतक्या मोठ्या प्रमाणात ही कामं झाली आहेत की ही यादी वाचता वाचता अपुरी पडेल. पण या निमित्ताने आज एक मागणी धनंजयजी तुम्ही पण केली आहे, पंकजाताईंनी पण केली आहे, ती म्हणजे वैद्यनाथाचं जे विकास आराखडा आपण तयार केलाय त्याला केंद्र सरकारने देखील पैसे दिले पाहिजेत. माननीय मुख्यमंत्री निश्चितपणे त्याची शिफारस करतील आणि मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन मोदी सरकारकडनं तो आराखडा मंजूर करून आणेन आणि आमच्या वैद्यनाथाला या ठिकाणी प्रसाद योजनेच्या अंतर्गत निश्चितपणे जे काही काम या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे, जो काही कॉरिडॉर करण्याची आवश्यकता आहे, तो कॉरिडॉर निश्चितपणे आपण तयार करू. खरं म्हणजे वेळ खूप झालाय, मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील ऐकायचं आहे, पण या निमित्ताने एवढंच सांगतो, आम्ही तिघं एकत्रित आलो आणि आम्ही तिघं एकत्रित आल्यानंतर आमच्या मनामध्ये एकच ध्यास आहे,
महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय. पण काही लोकांना ते नको आहे. त्यामुळे ते लोक रोज ज्या प्रकारचे बेताल वक्तव्य करतात आम्ही त्याच्याकडे लक्षही देत नाही. आता काल परवा 4 राज्याच्या निवडणुका झाल्या. आता निवडणुकांमध्ये सीएम साहेबांना आणि मला प्रचाराला बोलवलं. आम्ही प्रचाराला गेलो. आम्ही गेलो तिथेही चांगला विजय मिळाला. आता काही लोकांना तेही पोटात दुखतं. म्हणाले तुम्ही दुसऱ्या राज्यात का गेले? अरे तुम्हाला बाजूच्या घरात कोणी बोलवत नाही, आम्हाला दुसऱ्या राज्यात बोलवतात, तर तुमच्या पोटामध्ये का दुखतं? हा माझा सवाल आहे. आता पुढच्या वेळेस तर अजितदादांना देखील घेऊन जाणार आहे, म्हणजे 2-4 सीटा दादा अजून वाढतील. पण हे सगळं झालं तरी आमचं लक्ष कुठे आहे? आमचं लक्ष हे महाराष्ट्रामध्येच आहे. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. इथले दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी चूप बसणार नाही. आणि म्हणून जाता जाता केवळ एवढंच सांगतो, मगाशी आमच्या पंकजाताई म्हणाल्या की सगळ्यांना ही उत्कंठा आहे की आज या स्टेजवर पंकजाताई पण आहेत आणि धनंजय मुंडे पण आहेत. मी दोघांना विनंती एवढीच करेन की तुम्ही असेच एका स्टेजवर राहा आणि आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठीशी अशी उभी करू की परळी असेल, बीड असेल, काहीही पाहायची आवश्यकता नाही. आम्ही पूर्ण ताकदीने ताई तुमच्या पाठीशी आहोत. आणि तुम्ही सगळे जर एकत्रित राहिलात तर परळीचे कल्याण होईल, बीडचे कल्याण होईल आणि महाराष्ट्राचंही कल्याण होईल. आणि म्हणून हा मंच असाच आम्हाला दिसत राहील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री एकनाथजी शिंदे साहेब, सर्वसामान्यांचं हक्काचं नेतृत्व, दीपस्तंभ, टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेजी, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार लक्ष्मण पवार, आमदार बाळासाहेब आसपे, आमदार नमिताताई मुंदडा, सुरेश नवले, भीमराव धोंडे, पुंडलिक खांडे, सचिन मुळूक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, एसपी, सर्व मान्यवर आणि मला वाटतं इकडे नजर पोचत नाही तिथपर्यंत असलेल्या माता भगिनी इकडेही आहेत, इकडे आहेत, इकडे सरपंच, इकडे महिला भगिनी, बचत गट सगळे आणि बाहेर रस्त्यावर देखील एवढीच लोक आहे. मला वाटतं धनंजय आतापर्यंत झालेल्या शासन आपल्या दारी मला वाटतं 20 कार्यक्रम झाल्या, त्याच्या सगळ्यात मोठा आणि रेकॉर्ड ब्रेक असा हा शासन आपल्या दारी तुम्ही यशस्वी केल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद, मनापासून अभिनंदन. खरं म्हणजे येताना आम्ही
12 ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथचं दर्शन घेतलं आणि आमचे मित्र आपल्या सगळ्यांचं लोकप्रिय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याही समाधीचं दर्शन आम्ही घेतलं. खरं म्हणजे हा बीड जिल्हा परळी तालुका हा खरं म्हणजे एक ऐतिहासिक आहे. वीरशैव लिंगाय समाजाचं दैवत मन्मथ स्वामींची समाधी देखील इथं आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या बीड जिल्ह्यातल्या शूरवीरांना देखील मी विनम्र आदरांजली अर्पण करतो. आणि आपल्या सगळ्यांनाच खरं म्हणजे धनंजय मुंडे यांनी फार मोठी मिरवणुकीची तयारी केली होती, परंतु पुन्हा मुंबईमध्ये महत्वाचे कार्यक्रम असल्यामुळे धनंजयला आम्ही विनंती केली आणि तुम्हालाही मनापासून मी धन्यवाद देतो की आपण जी तयारी केली, एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आपण उपस्थित झालात, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी झाली, एक ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, ऐतिहासिक सोहळा. आणि आम्ही येताना आमच्या तिघांच्या बरोबर पंकजाताईला पण विमानातून घेऊन आलो आणि हेलिकॉप्टर मध्ये धनंजयला पण घेतलं आणि सगळ्यांना एकत्र घेऊन या व्यासपीठावर आलेलो आहे. आता धनंजयनी सांगितलंय या बीडचा विकास आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करू, एक दिलाने करू. सरकार आपल्या पाठीशी आहे. सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, हे गोरगरिबांचं आहे, हे कष्टकऱ्यांचं आहे, या महिला भगिनींचं आहे. आणि म्हणूनच शासन आपल्या दारी जवळपास 20 कार्यक्रम झाले. मला आपल्याला सांगायला समाधान वाटतंय की जवळपास 1,84,00,000 लोकांनी या शासन आपल्या दारीचा फायदा घेतलाय, लाभ घेतला. खरं म्हणजे योजना, निर्णय, लाभ, लाभार्थी हे सगळं ठरलेलं असतं, परंतु लाभ घेण्यासाठी, लाभ मिळवण्यासाठी ज्या चक्रा माराव्या लागतात, जे खेटे घालावे लागतात, ते आपल्या सरकारमध्ये लागता कामा नये. म्हणून आम्ही ठरवलं की शासन छताखाली एका जाऊन आपल्या दारी जाऊन या सगळ्या सुविधा आणि लाभ देण्याचा निर्णय आम्ही घेतला. खरं म्हणजे मी जिल्हाधिकारी, सर्व अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो, अगदी कर्मचाऱ्यांपर्यंत, की गावागावामध्ये जाऊन लाभार्थ्यांना शोधणं, त्यांची नोंद करणं हे मला वाटतं कधी कोणी पाहिलं नसेल. परंतु ही देखील एक स्पर्धा लागलेली आहे प्रशासनामध्ये. कारण शेवटी आज आपण पाहिलं की लाभार्थी व्यासपीठावर होते, लाभार्थी आपापले लाभ घेऊन गेले. जवळपास या ठिकाणी आज आपण 749 कोटी रुपयांचे लाभ या ठिकाणी वाटतोय, 749 कोटी. आणि म्हणून 286 कोटींचा परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग विकासाचा देखील आज भूमिपूजन झालेला. आणखी काय काय मगाशी धनंजय यांनी सांगितलं की आपल्याला मिळालेला निधी, या ठिकाणच्या विकासाला सरकारने दिलेली साथ. पण एक मात्र आणखी ते सांगायला विसरले, ते मी या ठिकाणी सांगू इच्छितो की नगरोत्थान मधून कालच मी सही करून एक नगरोत्थान टप्पा 2 मध्ये 141 कोटीला मान्यता दिलेली आहे. आणि हा GR देखील आहे. आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो.
आणि केल्यावर बोलतो. पण आज काही लोक म्हणतात पत्रकार परिषद घेऊन की हा शासन आपल्या दारी हा सरकारचा बोगस कार्यक्रम आहे. मला सांगा, तुम्ही हजारो लोक या ठिकाणी उपस्थित झालात. या व्यासपीठावरून अनेक लोकांनी लाभ घेऊन गेले. जे 2.5 वर्ष घरी बसले त्यांना काय कळणार शासन आपल्या दारीचं महत्व? काय कळणार शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि माता भगिनींच्या वेदना? आणि म्हणून ज्यांनी 2.5 वर्ष घरात बसून बोगसगिरी केली त्यांनी या कार्यक्रमाला बोगस म्हणावं, हा तमाम या शासन आपल्या दारीमध्ये आलेल्या लोकांचा अपमान आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम आहे हा सर्वसामान्य लोकांसाठी आहे, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आहे. हे सरकार तुमचं आहे, हे सरकार आपलं आहे. आणि म्हणून आपल्या सरकारमध्ये असणाऱ्या योजना त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे. म्हणून आपला हा आटापिटा आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही बिलकुल, मगाशी अजितदादाही म्हणाले, देवेंद्रजी म्हणाले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, काय करावं सुचत नाही. एवढ्या मोठ्या संख्येने लोक या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला येऊ लागले. निवडणुकीमध्ये काय होणार? आणखी पुढे कार्यक्रम आहेत. गेल्या आठवड्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आपल्या महायुतीला 2/3 पूर्ण बहुमत मिळालं. ही पोटदुखी आहे. आणि ही पोटदुखी त्यांच्या छातीत धडकी भरवणारी आहे. परंतु आम्ही त्यांना कामाने उत्तर देतोय. तुम्ही किती आरोप केले तरी सुद्धा डबल तेवढ्या ताकदीचं काम सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काल परवाच्या दिवशी जे निकाल लागले ते निकाल पाहिल्यानंतर मोदीजींची जी काय लाट या देशामध्ये लोकांनी पाहिली, मोदीजींचा करिश्मा संपला असं म्हणणाऱ्यांना मुंहतोड जवाब या देशातल्या जनतेने दिलेला आहे. आणि म्हणूनच आपण देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिनचं सरकार काम करतंय. आपल्याला केंद्राचंही पाठबळ आहे. मला सांगा, गेल्या 9 वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जे केलेलं काम आहे ते गेल्या 50-60 वर्षात आधीच्या राज्यकर्त्यांना दुर्दैवाने करता आलं नाही. आणि म्हणूनच काल परवाच्या निवडणुकांमध्ये साप धुवा उडवलाय जनतेने. आणि येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देखील पुन्हा नरेंद्र मोदीच याच्यावर शिक्कामोर्तब जनतेने केलंय, लोकांनी केलंय. याचीच पोटसूळ आहे. आणि म्हणून मला सांगा, मोदीजींनी गेल्या 9 वर्षामध्ये एक तरी सुट्टी घेतलीये? एक तरी दिवाळी त्यांनी कुटुंबाबरोबर साजरी केली आहे? दिवाळीला ते सेना आपल्या बॉर्डरवर जातात, आपल्या सैन्यातल्या जवानांबरोबर, लष्कराबरोबर दिवाळी साजरी करतात. आणि असा प्रधानमंत्री आपल्या देशाला लाभला, हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जे लोक आरोप करतील, माझ्या माय भगिनी इकडे बसलेल्या आहेत, सरपंच आहेत, बांधव आहेत, यांना जे आपले टिंगल टवाळी करतायत, बदनामी करतायत, त्यांना वेळ येईल तेव्हा आपल्याकडून योग्य उत्तर गेल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा देखील विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि रोज उठायचं आरोप, आता आम्ही 3 जण काम करतोय,
दिवस रात्र काम करतोय. आपण लोकांमध्ये जातोय, लोकांची गाराणी ऐकतोय, लोकांना न्याय देण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणूनच हे जे काही आज आपण पाहतोय ते चित्र या महाराष्ट्रामध्ये आज बदललेलं चित्र पाहतोय. आणि आज जे आम्ही निर्णय घेतलेत, जे देवेंद्रजींनी या ठिकाणी सांगितलेत, सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांना म्हणाले वाऱ्यावर सोडले. मला सांगा, शेतकऱ्यांचा मोबदला, नुकसान भरपाई आपण NDRFच्या दुप्पट केली. 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण नुकसानीमध्ये धरलं. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना केली. जे महाविकास आघाडी सरकारने 50,000 रुपये जे रेग्युलर कर्जफेड करत होते त्यांना देण्याचा निर्णय घेतला, परंतु दिला नाही. तो देखील आपल्या महायुतीने दिला. आणि म्हणून आज इथं देखील अवकाळी पावसाने शेतीचं नुकसान केलेलं, याची जाणीव आम्हाला आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार आहे. त्यामुळे पंचनामे देखील आम्ही सांगितले युद्ध पातळीवर करा आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करा. हे सरकारचं काम आहे, हे आपलं काम आहे. आणि म्हणून महिला बचत गट असेल, सरपंचांना त्यांच्या गावाच्या विकासासाठी निधी असेल, आज महिला सक्षमीकरणाचा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला. CRPचं मानधन डबल केलं. महिला बचत गटाचा रिव्हॉल्विंग फंड जे आहे तो आपण दुप्पट केला. आणि या महिला बचत गटांना देखील त्यांच्या वस्तू विक्रीसाठी ब्रँडिंग करणं, मार्केटिंग करणं, त्याला पायावर स्वतःच्या उभं करण्यासाठी पूर्ण सरकार आपल्याला साथ देणार आहे, आपल्या सोबत आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या येणाऱ्या काळात जे जे काही सरकारकडून आपल्याला अपेक्षित आहे, या राज्याचा विकास जो आहे, या राज्यामध्ये पायाभूत सुविधा आहेत, या राज्यामधल्या अनेक योजना आहेत. धनंजय मुंडे यांनी देखील या ठिकाणी पीक विमा योजनेचं बीड पॅटर्न केलं. तो बीड पॅटर्न देखील आपण राज्यामध्ये राबवतोय. खरं म्हणजे आमचा उद्देश एकच आहे, उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं, विकासाच्या जे काही प्रकल्प बंद पाडले होते 2.5 वर्षामध्ये त्याला चालना देण्याचं काम आपण करतोय. शेतकऱ्यांच्या तोंडाला ज्यांनी पानं पुसण्याचं काम केलं, त्या शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आमचं सरकार करतंय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, मगाशी धनंजय म्हणाले की उद्योग कोका कोला त्या ठिकाणी बीड मध्ये देखील, या राज्यामध्ये देखील जेवढे उद्योग येतील ते आणण्याचं काम सरकार केल्याशिवाय राहणार नाही. कारण या सर्वसामान्य माणसाच्या, तरुणांच्या हाताला काम देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि म्हणून या राज्यात अनेक उद्योग येतात, आपण या उद्योगधंद्यांना पूरक अशी मदत करतोय, त्यांना सवलती देतोय. आणि उद्योग आले तर लोकांना रोजगार मिळेल, या राज्याची समृद्धी होईल, या राज्याची भरभराट होईल. आणि म्हणून या राज्यामध्ये देखील चांगले रस्ते असले पाहिजे. आम्ही वरून हेलिकॉप्टर मधून बघितलं की रस्त्यांची कामं सुरू आहे. आणखी जे काही रस्ते लागतील ते देखील आपल्याला देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून धनंजय, आम्ही आता तिघही इथं आलेलो आहे, त्यामुळे काळजी करू नका. हे तुमच्या जनतेचं प्रेम या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामुळे या जनता जनार्दनासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला देऊ इच्छितोय. आणि म्हणून मगाशी अजितदादांनी मराठा समाजाचा देखील उल्लेख केला. मराठा समाजाचा देखील या ठिकाणी सरकारची भूमिका ठाम आहे. मराठा समाजाचं आरक्षण देत असताना इतर कुठल्याही
घटकावर इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला त्याचं हक्काचं टिकणार कायद्यामध्ये बसणार आरक्षण देणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते आम्ही देणार हा देखील विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आणि म्हणून शासन आपल्या दारी हा अतिशय मोठा कार्यक्रम आज आपला या ठिकाणी झालाय. मगाशीच मी सांगितलं की आतापर्यंतच्या जेवढ्या शासन आपल्या दारी झाले त्याचा उच्चांक रेकॉर्ड ब्रेक आजच्या या कार्यक्रमाने आपण केलेला आहे. आणि म्हणून पुन्हा आपल्याला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. मनापासून धनंजय तुमचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर बालविवाह निर्मूलन राष्ट्रगीत व्हायचंय. कृपया राष्ट्रगीतासाठी आपण सगळ्यांनी बालविवाह निर्मूलनचं एक आठवडे चित्रफित आदरणीय मुख्यमंत्री महोदय मी पोलीस प्रशासनाला विनंती करते, आपल्या सगळ्यांना विनंती करते, राष्ट्रगीताकरिता आपण सगळे जमा करावं. एकदा सुरू करके सुरू कर राष्ट्रगीत. पोलीस बँडला विनंती, कृपया आपण राष्ट्रगीत सुरू करा. भारत माता की. विचारपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं जिल्हा प्रशासन बीडच्या वतीने मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व अधिकारी मंडळींचे मनपूर्वक आभार. यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत.